अमरावती विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। उमेदवारी अर्ज छाननीनंतर 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिले असून भाजपाचे प्रवीण पोटे, काँग्रेसचे हर्षजित देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांच्यात थेट लढत रंगणार आहे। 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार असून जिल्हा प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली आहे। या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊया या विशेष वृत्तातून। स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026 च्या अनुषंगाने मी आपल्याला काही माहिती देऊ इच्छितो। माननीय निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार 25 मे 2026 रोजी या निवडणुकीची अधिसूचना त्या ठिकाणी जारी झाली। यामध्ये नामांकने दाखल करण्याची अंतिम तारीख ही 1 जून 2026 अशी होती आणि यामध्ये नामांकनाची छाननी ही 2 जून 2026 रोजी करण्यात आली। आज दिनांक 4 जून 2026 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज अंतिम तारीख होती। यामध्ये आपल्याकडे एकूण 1/6/2026 पर्यंत अमरावती स्थानिक प्राधिकारी निवडणुकीकरिता एकूण 74 अर्जांची उचल ही त्या ठिकाणी झाली होती। यामध्ये एकूण 5 उमेदवारांनी 9 अर्ज आपल्याकडे विविध मुदतीमध्ये भरले। या 5 उमेदवारांची नावं आहेत श्री हर्षजित अनंतराव देशमुख, श्री प्रवीण रामचंद्र पोटे, श्री प्रशांत श्रीधर महल्ले, श्री निलेश ताराचंद विश्वकर्मा, श्री विप्लव गोपीकिशन बाजोरिया असे एकूण 5 उमेदवारांनी 9 अर्ज त्यांचे त्या ठिकाणी भरले होते। यामध्ये 2/6/2026 रोजी जेव्हा स्क्रुटिनी म्हणजे छाननीची प्रक्रिया आपण पार पाडली त्यामध्ये आपल्याकडे श्री हर्षजित अनंतराव देशमुख, श्री प्रवीण रामचंद्र पोटे, श्री प्रशांत श्रीधर महल्ले व श्री निलेश ताराचंद्र विश्वकर्मा यांनी श्री विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांच्या नामनिर्देशन पत्रावर आक्षेप दाखल करण्यात आले। या आक्षेपावर रितसर सुनावणीही त्या ठिकाणी झाली। दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेण्यात आले व सदरचा आक्षेप हा मान्य करून श्री विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांचे नामनिर्देशन पत्र हे त्या ठिकाणी फेटाळण्यात आले होते। यानंतर आज दिनांक 4/6/2026 रोजी जे उमेदवार आहेत श्री प्रशांत श्रीधर महल्ले यांनी जो अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी भरला होता तो त्यांनी आज विविध मुदतीमध्ये विविध फॉर्मॅटमध्ये त्यांनी आज मागे घेतला। त्यामुळे आता निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष एकूण 3 उमेदवार यांची उमेदवारी त्या ठिकाणी कायम आहे। त्यामध्ये वैधरित्या निवडणूक आता लढवणाऱ्या 3 उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे आहेत। श्री प्रवीण रामचंद्र पोटे, श्री हर्षजित अनंतराव देशमुख, श्री निलेश ताराचंद विश्वकर्मा। या निवडणुकीकरिता एकूण 453 मतदार हे संपूर्ण जिल्हाभरामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावतील। यामध्ये 227 महिला मतदार आहेत व 226 हे पुरुष मतदार आहेत। यामध्ये प्रशासनाची संपूर्ण तयारी ही निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने आम्ही तयारी केलेली आहे। यामध्ये जिल्ह्यामध्ये एकूण 7 मतदान केंद्र त्या ठिकाणी राहणार आहेत। या 7 मतदान केंद्रावर हे मतदानाची प्रक्रिया ही त्या ठिकाणी आम्ही पार पाडणार आहोत। यामध्ये 7 मतदान केंद्रावर एकूण 42 अधिकारी व कर्मचारी यांची आम्ही त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे व आवश्यक तो पोलिसांचा बंदोबस्तही त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे। 18 जून रोजी यामध्ये जी मतदानाची प्रक्रिया आहे ती पार पाडल्या जाईल। ही मतदानाची प्रक्रिया पार पाडल्यानंतर यामध्ये नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती तिथे आम्ही जी स्ट्रॉंग रूम बनवलेली आहे, जी डेझिग्नेट केलेली आहे, तिथे आम्ही ह्या सगळ्या मतपेट्या सुरक्षितरित्या तिथे आणणार आहे आणि 22/6/2026 रोजी यामध्ये मतमोजणी होणार आहे। यामध्ये 2 टेबल हे त्या ठिकाणी मतमोजणीसाठी निश्चित करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये जो मतमोजणीचा जो आमचा लेआउट असतो तो सुद्धा आम्ही माननीय निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे। तर अशा पद्धतीने हे एकंदरीत जी पूर्ण प्रक्रिया आहे मतदानाची ही यामध्ये आम्ही पार पाडणार आहोत। त्यामध्ये जिल्हा प्रशासन हे पूर्णपणे सज्ज आहे। अमरावती विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत। 3 प्रमुख उमेदवारांमध्ये होणाऱ्या या लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। 18 जूनच्या मतदानानंतर 22 जून रोजी मतपेट्यांमधून कोणाच्या विजयाचा मार्ग खुला होणार हे स्पष्ट होईल।